नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पावसाळ्यात घाट रस्त्यावर वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत असतात. मात्र अशा निष्काळजीपणामुळे पुण्यातील पावे घाटात भीषण अपघात झाला असून 2 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील पावे घाट परिसरात टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार चालक संदीप तुकाराम गायकवाड हे मुंबईतील अंधेरी येथून सुमारे 20 पर्यटकांना घेऊन राजगड किल्ल्याकडे जात होते. पावे घाट उतरताना मुसळधार पावसामुळे रस्ता निसरला आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळलं. अनेक वेळा ते पलटी पण झालं होतं. अपघातातील माहिती मिळताच वेले पोलीस आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. अंधार, मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत बचाव पथकानं शांततेनं प्रयत्न सुरू केला आणि जखमींना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात विश्वास बाबूराव भाटिया वय 25 विलेपार्ले मुंबईत राहणारे रहिवासी यांचा मृत्यू झाला असून एका तरुणीचीही मृत्यू झाली. चालकासह अनेक जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वेले पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला. प्रशासनानं घाट रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आणि विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आलं. तर थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी.